शासनाच्या नकाशाप्रमाणे शेत रस्त्यासाठी गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे. तर आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. तर उपोषणकर्ते हनुमंत माने यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर माने साहेब, आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. आजपर्यंत आपल्याकडे डॉक्टर किती वेळेस आले आणि तब्येत कशी आहे सध्या? आमच्याकडं PSCचे वैद्यकीय अधिकारी यांची सातत्यानं आमच्या उपोषण स्थळाला भेट आहे आणि उपोषणकर्त्याची त्यांनी वेळोवेळी तपासणी केलेली आहे. काल स्लाईन लावून गेले, आज पण ते थोडा म्हणजे अजून 1 तासानंतर स्लाईन लावणार आहेत. आता त्यांनी तपासणी करून गेली आमची, स्लाईन लावू म्हणले थोड्या वेळानंतर. आणि आमचा आजचा 6वा दिवस आहे. 5 दिवसापर्यंत तब्येत होती बरी, पण आज थोडं विकनेस जाणवते शरीरामध्ये. अन्नाचा कण नसल्या कारणाने आज थोडं तब्येत असं म्हणजे बसू देत नाही, अंगच टाकावं खाली असं वाटतंय. तुमच्या आवाजामध्ये पण बराच फरक दिसून येतोय आणि त्यासोबतच उन्हाचा पारा हा 42-43 अंशापर्यंत पोहोचलेला आहे. ऊन पण भरपूर वाढलेली. तर उन्हाचा काही त्रास होतोय का? नाही, त्रास तर नाही उन्हाचा झाला, पण 6 दिवसाचा अन्नाचा कण पोटात नसल्या कारणाने शरीरामध्ये अशक्तपणा जाणवतो. तुमच्या बोलण्यामध्ये आवाज जरी कमी झालेला असला तरी तुमच्या चेहऱ्यावरून, हावभावावरून तुमचा जो या आमरण उपोषणावरचा विश्वास आहे, या लढ्यावरचा जो विश्वास आहे तो तो ठामच आहे आणि या लढ्यावरती आपण आक्रमकच आहात. तर याबद्दल काय सांगाल? आज 6वा दिवस असून सुद्धा याकडे प्रशासन कशा पद्धतीने दखल घेते याबद्दल काय सांगाल? पोटात जरी अन्नाचा कण नसला तर या लढ्याला ज्यांनी काही सोबत राहिले 105 शेतकरी, या 105 शेतकऱ्यांच्या जोरावरती नक्कीच मुठभर मास शरीरामध्ये अजून लढ्यासाठी वाढलं गेलं. कारण 105 शेतकऱ्यांनी या ठिकाणी सतत भेटी देऊन, उपस्थिती राहून या ठिकाणी या लढ्याला मजबूत करण्यासाठी वेळोवेळी त्यांनी मदत केली आहे. परळी तालुक्यामधील सर्वात सेन्सिटिव्ह गाव म्हणून पोळपिंपरीची ओळख आहे. कारण बऱ्याच पक्षांचे, संघटनांचे तालुकाध्यक्ष किंवा तालुका लेवलच्या बॉडीमधील बरेच लोक हे पोळपिंपरी या गावामधील आहेत आणि गावची संख्या पण भरपूर आहे. एवढं असतेवेळेस पण गावामध्ये हा रस्त्याचा प्रश्न उद्भवला आणि त्यानंतर त्या गावातील जे काही राजकीय, सामाजिक नेते आहेत, तर या नेत्यांकडून कसं आणि कशा पद्धतीनं सहकार्य झालं किंवा सहकार्य होतंय की नाही? गाव जरी सेन्सिटिव्ह असलं तालुक्यामधले, पण जो रस्त्याचा आमचा प्रश्न किंवा जी मागणी आहे, या रस्त्याच्या प्रश्नाला या एवढ्या मोठ्या गावामध्ये अजूनही कुणी अडवलेलं नाही आहे. शासनाच्या नकाशाप्रमाणे जी आमची मागणी आहे उपोषणकर्त्यांची, त्या मागणीला कुणीही अजून या ठिकाणी अडकाव केलेला नाही. ज्यांच्या काही शेतातून हा रस्ता जाणार आहे अशांचाही या ठिकाणी सपोर्ट आहे. तेही बिचारे या ठिकाणी आम्हाला येऊन सपोर्ट करतात आणि जे भलेही ते म्हणत असले किंवा शासनाच्या नकाशाप्रमाणे आमच्या शेतातून जरी रस्ता जात असेल तर आम्ही नक्कीच तो या रस्ता या सर्व 105 शेतकऱ्यांसाठी आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. कुणीही या ठिकाणी अडकाव करत नाही. म्हणजे गावातील शेतकरी किंवा गावातील ज्यांच्या शेतामधून हा रस्ता आहे, तर एकाचाही या रस्त्याला विरोध किंवा दुमत कोणाचंच नाही? बिलकुल विरोध नाही, कोणाचं दुमत नाही, सगळ्यांची सहमती आहे. आतापर्यंतही रस्ता कुणी अडवलेला नाही. मूळ मुद्दा असा होता की आम्हाला रस्ता जो आहे त्या रस्त्याच्या म्हणजे खाणाखुणा माहीत नव्हत्या. नकाशावरती जो उल्लेख आहे तो उल्लेख फक्त आम्हाला माहीत होता आणि या नकाशावरचा जो उल्लेख आहे त्या उल्लेखाप्रमाणे आम्हाला रस्ता मिळावा ही आमची मागणी या उपोषणाच्या माध्यमातून होती. आणि ही मागणी ज्यावेळी आम्ही या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं किंवा अशा ठिकाणी रस्ता आहे, नकाशावरती असा उल्लेख आहे, त्या संबंधित परिसरातील शेतकरी ते सुद्धा म्हणू लागले आहेत किंवा निघत असेल तर आम्ही द्यायला तयार आहेत. आणि विशेष म्हणजे ज्यांच्या शेतातून हा रस्ता जाणार आहे ते सुद्धा पुढे येऊन म्हणले किंवा या रस्त्याच्या काढणीसाठी हा रस्ता काढायला जो पैसा लागेल किंवा सध्या जो खर्च होईल तो खर्चही आम्ही या ठिकाणी द्यायला तयार आहेत, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट रात्री येऊन सांगितलं आहे. म्हणून असं आमचं म्हणणं आहे की रस्त्याला कुणीही या ठिकाणी अजून आडवा आलेलं नाही, आडवं येणार नाही, आडवं येणारही नाही. तर त्यांची सगळ्यांची सद्भावना या ठिकाणी 105 शेतकऱ्यांच्या प्रती चांगली आहे. कुठेतरी आमच्या एकट्या दुकट्याच्या मनावर नसतात. 105 शेतकऱ्यांचे या ठिकाणी शेत आहे, या शेतीला वाहण्यासाठी आमचा अडकाव नाही असं त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं. व रस्त्यासाठी जो काही निधी तुम्ही जमा करताय त्या निधीमध्ये आमचाही या ठिकाणी सहभाग असावा म्हणून त्यांनी या ठिकाणी रात्री येऊन सांगितलं. त्या निधीमध्ये आम्हीही देणगी देणार आहोत. काल संध्याकाळी सर्व शेतकऱ्यांची बैठक पार पडली. तर
या बैठकीमध्ये गावातील जे काही वंचित शेतकरी आहेत शेत रस्त्यापासून, तर ते तर उपस्थित होते, पण गावातली पण संख्या ही बहुसंख्य होती. तर गावामधील तसं पाहिलं तर 100% लोकांचा या उपोषणाला पाठिंबा आहे. तर या उपोषणामध्ये सगळ्यात जास्त मोठं योगदान कोणाचं राहील? या उपोषणाला सगळ्यात जास्त मोठं योगदान जर म्हणलं गेलं तर त्या 105 शेतकऱ्यांचं आहे, ज्यांनी की या ठिकाणी सातत्यानं आम्हाला उपोषणकर्त्यांना या ठिकाणी पाठबळ दिलं. आम्हाला एकटं राहू दिलं नाही. या लढ्याला पुढे नेण्यासाठी त्यांनी पाठबळ दिलं. आता या ठिकाणी निधीही जमा होतोय, ते निधीही देतात. बिचारा त्या सगळ्यांचंच या ठिकाणी योगदान म्हणावं लागेल. हा.